तर इथे ना सकाळच्या आत्ता 8 वाजलेले आहेत. तर आजच्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये मस्तपैकी मी इथे ना बटाट्याची भाजी आणि डोसा बनवायला घेतलेला आहे. तर मस्तपैकी ते तेल गरम झालं. मी अगोदर ना बटाटे वगैरे उकडून घेतले होते. तर इथे जिरे मोहरी टाकून घेतली तेलामध्ये. छान फुलल्यानंतर ना कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच ना मिरची ॲड केलेली आहे कट करून आणि थोडीशी हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि इथे ना तुम्ही पाहू शकता छान असा ना मी बटाटा उकडून घेतलेला आहे. तर डोश्याबरोबर खाण्यासाठी ना मी मस्तपैकी अशी ना चटणी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. पण कालच्या व्हिडिओमध्ये मी इडलीच्या व्हिडिओमध्ये ना मी चटणीची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे डिटेल, पण आज काय शेअर करणार नाही आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता वरून थोडीशी मी कोथिंबीर ॲड केली. तर मस्तपैकी इथे ना आपलं बटाट्याची भाजी तयार झाली. तर इथे बघा मस्त असं ना आपलं हे पीठ आहे ना खूप छान असं फुललं होतं. तर कालच इडल्या बनवल्या होत्या. तर म्हटलं आज चला छान असा ना डोसा बनवूया. तर मस्तपैकी इथे ना मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात टाकला नाही. आपल्याला मऊ लुसलुशीत डोसा हवा असेल तर ना आपण ना त्याच्यामध्ये सोडा घालायचा. पण आम्हाला सर्वांना कुरकुरीत डोसा आवडतो म्हणून मी इथे सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. तर इथे बघा मस्त असं ना तव्यामध्ये मी डोसा बनवायला घेतलेला आहे. डोशाचा तवा पण आहे, पण ह्या तव्यामध्ये ना खूप छान डोसे बनतात. म्हणजे चपातीचा तवा आहे ना आम्ही त्याला ना काळच म्हणजे असं काळच बनवून ठेवलं आहे. खास करून ना डोशासाठी बनवलं आहे बरं का असा तवा. म्हणजे चपाती पण याच तव्यावर करतो आणि डोसे बनवायचे असेल तर ना मी 1-2 दिवस तरी घासत नाही. फक्त साधे असे काताने साबणाने घासून ना मी सोडून देते. कारण मस्तपैकी इथं ना आपले डोसे उठतायत बरं का. नाहीतर घासल्यावरती ना आपले डोसे छान होत नाहीत. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता आपला इथं डोसा ना खरपूस असा मी भाजून घेतलेला आहे. सकाळ सकाळी कसं जास्त घाई गडबड असते, पण शूट करायचं जमत नाही. तर म्हटलं आता चला जमेल तेवढं इथे शूट करावं. आणि शौर्य पण स्कूलला गेलेला आहे. त्याला आज काय टिफिनला मी डोसे वगैरे बांधले नाही आहे, कारण घरामध्येच त्याला बटाट्याची भाजी आणि डोसा खायला देणार आहे. तर आधी त्याला सकाळी मी टिफिनला भेंडीची भाजी आणि चपाती दिलेली आहे, कारण लहान मुलांना भेंडी फार आवडते ना. तर म्हटलं चला त्याची फेवरेट अशी भेंडीची भाजी ना भेंडीची भाजी आणि चपाती बनवून देऊया. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान येते ना आपला डोसे सर्व तयार होत आहेत. तर मला आणखीन मी इथे मेथी वगैरे वॉश करून ठेवलेलं आहे, कारण आणखीन मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर आधी ना इथे मी ब्रेकफास्टसाठी ना डोसे छान अशी बटाट्याची भाजी बनवायला घेतलेली आहे. तर मी इथे ना वरून थोडंसं तेल ग्रीस केलं आणि ब्रशने आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम असा खरपूस असा ना कुरकुरीत इथे आपला डोसा बनलेला आहे. तर इथे मस्त मी इथे बटाट्याची भाजी आणि सोबत ना डाळ आणि शेंगदाण्याची चटणी बनवली. ते कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे चटणीची रेसिपी. तर मस्त इथे ना घाई गडबड असल्यामुळे मी चटणीची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करू शकले नाही. तर इथे बघा मस्त असं मी ताट वगैरे बनवलं बाबांसाठी आणि आहूंसाठी. त्यांना दिलं आणि त्यांनी खाऊन गेले आता मळ्यामध्ये. आणि इथे बघा मी आत्या आणि शौर्य आम्ही तिघंही बसलेलं आहे. आता मस्त असं गरमागरम डोसे आहेत. म्हटलं आता चला पहिल्यांदा खाऊनच नंतर ना बाकीची कामं करून घ्यावं. तर सगळी कामं आटोपली आणि मी नंतर ना डिरेक्टली ना 4 वाजता शूट करायला घेतलेलं आहे. कारण मी दिवसा म्हणजे काय होतं जास्त शूट करायचं होत नाही जॉबला असल्यामुळे. तरी ते मी आता संध्याकाळच्या बघा 4 वाजलेले आहेत. तर आम्ही आत्ता निघालेलो आहे सोलापुरी. तर म्हटलं आता चला थोडीशी शौर्यसाठी पण शॉपिंग करायची आहे आणि माझ्यासाठी पण शॉपिंग करायची आहे. म्हणून मी इथे आहो आणि मी शौर्य आम्ही निघालेलो आहे. तर इथे बघा जवळपास ना SRP कॅम्प जवळ आलेलो आहे. तर इथून एक 7-8 किलोमीटर आम्हाला आणखीन आतमध्ये जायचं आहे. सोलापूरमध्ये नवी पेठला जायचं आहे. आणखीन शौर्याला कपडे वगैरे आणायचे आहेत ना रमापती शॉपमध्ये पण जायचं आहे कपड्याच्या दुकानामध्ये. तर चला इथे आम्ही आत्ता निघालेलो आहे. तर इथे बघा फायनली येऊन पोचला आम्ही इथे रमापतीजवळ. तर मस्त इथे ना लहान मुलांचे कपडे वगैरे खूप छान छान असतात आणि व्हरायटी पण छान असते. तर इथे आम्ही सोलापूरमध्ये आलो आणि इथे बघा शौर्यसाठी कपडे खरेदी वगैरे केलो. त्याला 2 म्हणजे ड्रेस नवीन घ्यायचे होते आणि डेली वेअरसाठी पण घ्यायचे होते. म्हणून ते कपडे वगैरे खरेदी केलो. पण खरेदी करताना काही जास्तीचं म्हणजे दुकानामध्ये वगैरे शूट करू देत नाहीत, पण मी जास्तीचं काही शूट केलंच नाही आहे. म्हणजे थोडा शूट केलेला आहे. तर इथे आम्ही कपडे वगैरे खरेदी केलो आणि नंतर ना आम्ही इथे नवी पेठमध्ये निघालेलो आहे. तर तिथे शौर्यसाठी शूज आणि माझ्यासाठी डेलीसाठी ना सँडल वगैरे घ्यायचे आहेत. तर म्हटलं आता चला तिथेही जाऊन येऊया. तर आत्ता ना बरोबर रात्रीच्या 8:30 वाजलेले आहेत. तर कसा वेळ निघून जातो ना समजतच नाही बरं का. तर 4 वाजता निघालेले घरून,
पण जाताना रिटर्न बघा की इतका वेळ झाला की समजलंच नाही आहे. तर मस्त इथे बघा आपला सोलापूरातला मला आजोबा गणपती, तर मी तिथं थोडासा जाता जाता गाडीवरती शूट घेतलेला आहे. तर चला आता आपण फायनली नवी पेठमध्ये जाणार आहोत. तिथेही शूट करते, कारण शौर्य असल्यामुळे ना काय होतं आहे की शूट करायचं जास्त जमत नाही, कारण हो पण रागवतात ना की सोबत शौर्य असताना जास्त शूट त्यांनी मला रागवतात, त्याच्याकडे लक्ष दे त्याच्याकडे लक्ष दे. तर इथे मी शौर्यासाठी पण शूज वगैरे घेतलो आणि माझ्यासाठी पण ना डेलीसाठी साध्या चप्पल्या वगैरे घेतल्या. तर नंतर ना इथे आम्ही इथेच ना बघा ह्याच्यामध्ये काय म्हणतात नवी पेठमध्येच ना सोनचाफा आहे. तर खूप छान छान अशा व्हरायटीचे आणि 1 ग्रॅम वगैरे असतात ना ते गळ्यातलं, ते इथे खूप छान भेटतं. तर तिथंच म्हटलं आहे तर चला थोडंसं शूट करून दाखवतो तुम्हाला बाहेरून. तर मस्त असे छोट्या छोट्या मुलांच्या बॅगा वगैरे जास्त प्रमाणात आणि सगळ्या छोट्या मुलांच्या असतात बरं का जास्त करून. आम्ही तिथं भरपूर फिरलो आणि नंतर नाही ते भूक लागली होती, म्हटलं आता चला शौर्यासाठी मंचुरियन घेऊया. तर शौर्यला मंचुरी आवडते म्हणून इथे आम्ही मंचुरियन ऑर्डर केली होती. पण एवढंच खाऊन आम्हाला भास नव्हतं की आम्हाला आणखीन ना फालुदा आणि आईस्क्रीम खायचं होतं. तर इथून ना हे डीमार्टजवळ आहे हॉटेल, तिथं आलो आणि नंतर आम्हाला तिथे डीमार्टच्या समोरच म्हणजे आणखीन थोडंसं पुढे ना द्वारका आहे, तिथं आम्हाला आईस्क्रीम आणि फालुदा खायचं आहे. पण जास्त काही शूट घेतला नाही आहे. तर नंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर 2 दिवसाचा व्हिडिओ मी शेअर म्हणजे एडिट करून तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर सकाळी इथे बघा आता सकाळचे 7 वाजले तर आणखीन माझी अंघोळ झाली नाही. तर म्हटलं आता चला तुमच्याशी शेअर करावं. बघा 4-5 दिवस झाले इतके कपडे पडले होते ना या रूममध्ये, विचारू नका. भरपूर सारे कपडे पडले होते. तर मी सगळी कपडे इथे ना घडी घालून घेतले आणि शौर्यची खेळणी वगैरे आहेत ना, तेही आता पोत्यामध्ये भरून ठेवते, कारण आता स्कूलला चालला आहे तो. नाहीतर उगीच खेळणी इकडे तिकडे पडतात. तर आता म्हणजे डेलीचे कपडे आणि बाहेर आपण कुठेतरी जाऊन आणणं ते कपडे असेच या मशीनवर पडलेले असतात अस्ताव्यस्त, आणि कितीही आवरो पण 2 दिवस छान वाटतं आणि परत आहे त्या अवस्थेमध्ये ना हे कपडे पडलेले असतात. म्हटलं आज फायनली सकाळी कुठलीच कामं करायची नाही, हिरो आपण साफ करायची आणि जाळ्या वगैरे आहेत ना ते सगळ्या काढून घ्यायच्या. तर मी इथं न लागायची सगळी कपडे नाही का ओढणीमध्ये बांधून ठेवले, कारण आजी म्हणजे न लागायच्या कपड्याच्या उशा वगैरे बनवतात किंवा वाकळं वगैरे शिवायला ते घेतात, म्हणून मी जास्तीचे सगळे कपडे न वापरायचे एका कडेला ठेवले आणि नवीन असलेले बाजूला आणि डेलीचे वेगवेगळे ठेवलेले आहेत. तर इथे ना शौर्याचं बनेल वगैरे जे काही त्याचे कपडे डेलीचे स्कूलला जाताना अजिबात सापडतच नाही. म्हटलं आता चला आज सकाळीच काय आहे ते या कपड्यांचा आपण सगळ्या घड्या घालून घेऊया. तर माझ्या 2-3 साड्या पण नवीन अशाच पडल्या होत्या. तर नंतर बघा इथं अंघोळ वगैरे झाली, मस्त चहा वगैरे बनवला आणि स्वयंपाक पण बनवला आणि नंतर आत्याने बघा इथं लोणी काढायला घेतलेलं आहे. तर 8 दिवसाची छान अशी बघा लोणी भरपूर प्रमाणात निघली. काल रात्रीनं साय लावून ठेवलं होतं, साय होती ना त्याला विरजण लावून ठेवलं होतं. तर मस्त इथे बघा त्यांनी खूप छान इथे ना लोणी बनवलेलं आहे. थोडंसं उशीर झालं लोणी बनवायला, म्हणजे सकाळी जेवढं शक्यतो सकाळ असते ना, सकाळ 7-8ला असं घट्टसर लोण्याचा गोळा निघतो आणि थोडासा उशीर झाला ना लोणी पातळ होतं असं म्हणतात. तर तसंच झालं आहे. तर 2-3 पाण्याने आत्याने बघा खूप छान असं ना लोणी धुवून घेतलेलं आहे. तर याच्या आधी पण मी तुमच्याशी ना तुपाची रेसिपी पण शेअर केलेली आहे, तूप कसं काढवायचं, लोणी कसं काढायचं. पण आज काय डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर केलं नाही. मस्त बघा एवढी अशी पांढरी शुभ्र आपली लोणी तयार झालेली आहे. याला ना मीठ टाकून ना स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि पांढरी शुभ्र आपली लोणी बनते बरं का. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.